सभापती महोदय, आपल्या राज्यातल्या जवळजवळ 18 जिल्ह्यांमधल्या ज्या न्यायालयीन इमारती आहेत त्या अत्यंत मोडकळी स्वरूपाच्या झालेल्या आहेत. तिथलं मेंटेनन्स आणि बाकीच्या गोष्टी किंवा स्ट्रक्चरलमध्ये सुद्धा काही बदल करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी काही इमारती ज्या आहेत त्या आपल्या हेरिटेजमध्ये आहेत. आता हेरिटेजचा कायदा सुद्धा आपल्या राज्यामध्ये एकदा आपण तपासला पाहिजे. मगाशी आपण या ठिकाणी पर्यटनाच्या बाबतीमध्ये 260च्या प्रस्तावामध्ये सुद्धा ती चर्चा झाली की इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशातला आणि आपल्या राज्यातला हेरिटेजचा जो आपला कायदा आहे तो खूप क्लिष्ट आहे, तो स्ट्रिंजंट आहे. त्याला कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला आणखीन फ्लेक्झिबल करण्याची आवश्यकता आहे. कारण अशा अनेक इमारती आहेत, केवळ न्यायालयाच्या नाही तर बाकीच्याही अशा अनेक वास्तू आहेत, अनेक इमारती आहेत, तर ज्याच्यामुळे त्या इमारती सातत्याने त्या हेरिटेजची परवानगी मिळत नसल्यामुळे तिथे मेंटेनन्स करणं अवघड झालेलं आहे. पण न्यायालयामध्ये तर ते करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण रोज तिथे हजारो लोक येतात. दुसरा याच प्रश्नाला धरून दुसरा असा प्रश्न आहे की सर्वच ठिकाणी पार्किंगचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नागपूर शहरामध्ये सुद्धा आपण एक नवीन इमारत बांधली होती, पण तरीही सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगची अडचण झालेली आहे. त्याच्यामुळे पर्यंत मंत्री महोदयाचा वाढवण्यात येत आहे. म्हणून आमची विनंती आहे की या ज्या 18 न्यायालयीन इमारती आहे याच्या संदर्भात सरकारनं तशा पद्धतीचं निवेदन करावं आणि या संदर्भामध्ये हेरिटेजच्या कायद्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्याला बदल करण्यासाठी सरकार त्या ठिकाणी पावलं उचलणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, 18 न्यायालयीन इमारतीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. या इमारतीपैकी काही इमारती अतिशय जीर्ण झाल्या होत्या, परंतु मी सभागृहाला आणि सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की या 18 इमारतीपैकी फक्त 6 इमारती या हेरिटेज आहे आणि त्या वापरात आहे. आणि ज्या 8 इमारती आहेत त्यापैकी 18 पैकी ते आपण पाडून पूर्णपणे नवीन बांधलेलं आहे. आणि फक्त 3 बिल्डिंग अशा आहे की ज्या वापरात नाही आहे. आणि या तिन्ही बिल्डिंगच्या संदर्भामध्ये ते निर्माण करण्याच्या दृष्टीने आपली कारवाई सुरू आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील आहे आणि त्यामध्ये वेळोवेळी न्यायालय देखील आपल्याला त्या संदर्भात निर्देश देत आहे. त्याच्या संदर्भामध्ये जे 3 इमारती जे वापरात नाही आहे त्या पुन्हा नव्याने त्याला निर्माण करून वापरात कसं आणता येईल त्या दृष्टीने शासनाची कारवाई सुरू आहे. आणि याच 18 बिल्डिंगपैकी एक बिल्डिंगमध्ये कोल्हापूर येथे जुनी राधाबाई इमारत उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ अशी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर न्यायालय इमारतीच्या संदर्भामध्ये वेळोवेळी न्यायालयाने जे निर्देश दिले सर्व प्रस्ताव न्यायालयाच्या मार्फत या ठिकाणी येतात. उच्च न्यायालयाच्या मार्फत शासनाच्या वतीने न्यायालय बांधकामासाठी जे काही इमारतीच्या संदर्भात प्रश्न आहेत तो त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. हेरिटेजच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याची नोंद घेतलेली आहे. संबंधित अशी चर्चा करून या संदर्भामध्ये उचित कारवाई करण्यात येईल.